हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर आज आपण बेली फॅटसाठी 5 वेगळे वर्कआउट पाहूयात. सुरुवातीला आपण 2 मिनटं छानपैकी स्ट्रेचिंग करून घेऊयात. आपली सर्व बॉडी फ्लेक्झिबल होईल. त्यामुळे नेक रोटेशन, आर्म रोटेशन, शोल्डर रोटेशन करून घेऊयात. त्यानंतर आपण आपल्या कंबर फिरून घ्यायची आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आता आपली बॉडी पूर्ण छानपैकी फ्लेक्झिबल झाली आहे. स्ट्रेचिंग करून आपल्या झालेल्या आहेत. साईड शोल्डर, सुरुवातीचे 1-2 मिनटं आपण स्ट्रेचिंग करून घ्यायचे, त्यामुळे आपली बॉडी छान अशी लवचिक होते. चला तर आता आपल्या फर्स्ट वर्कआउटला सुरू करूया. सुरुवातीला जंपिंग जॅक करत आहे 100 असे. आपल्याला हळूहळू आपले जंपिंग जॅक वाढवायचे आहेत. त्यानंतर साईड फॅटसाठी आपण हा असा वर्कआउट करायचा आहे. भिंतीचा सपोर्ट घेऊन आपले लेग्स असं पायांना वरती करायचं आहे, म्हणजे आपल्या पोटांच्या साईडच्या भागातलं फॅटसाठी हा छान वर्कआउट आहे. आपल्याला प्रत्येक साईडचे 20-20 करून घ्यायचे आहे. त्यानंतर मॅटवर आपल्याला पोटासाठी असे क्रंचेस मारून घ्यायचे आहेत. पाय हवेत ठेवायचा आहे. खाली हाताला सपोर्ट घेऊन आपल्याला असे 30 क्रंचेस मारून घ्यायचे आहे. त्यानंतर जमिनीवर झोपून लगेच अशा प्रकारे परत एकदा 30 पोटाचे क्रंचेस मारायचे आहेत. आपल्याला हे कंटिन्यू 3 सेट करायचे आहेत, 3दा. त्यानंतर असे साईड आपल्या घोट्याला हात टेकवत आपल्याला साईड क्रंच मारून घ्यायचं आहे. हे बेली फॅटसाठी, आपल्या कमरेला जो फॅट असतो त्याच्यासाठी खूप छान आहे. आणि ही एक्सरसाइज कमरेसाठी नक्की करा, ज्यांना कंबर वगैरे त्रास देते ना. कमरेवर ताण पडू नाही द्यायचं आहे. आपल्याला फक्त हवेत कंबर उचलून पोट आतमध्ये ओढायचं आहे. याने खरंच कंबरदुखी थांबते आपली. कमरेसाठी छान व्यायाम आहे. त्यानंतर मी माझा असे 5 वेगळे वर्कआउट करून एक्सरसाइज पूर्ण केली आणि मी ते पोटाचं साईज बघते आहे माझं. त्यानंतर मला आज थोडासा चटपट खायचं होतं, म्हणून मी दहीवडे केले. रात्री डाळ भिजू घातली होती. आज डाएटमध्ये थोडा चीट डे केला होता. छान असे दहीवडे झाले होते, मस्त असं चटपट. कधी खा वाटलं तर छान असं दहीवडे, मस्त सोपा आणि इझी ही ब्रेकफास्ट आहे. याची रेसिपी जर पाहिजे असतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप छान असे हॉटेलसारखे मोमोज आले होते. मी याची वेगळी रेसिपी कधी शूट केली करून टाकेल नक्की. मस्त वरतून जिरे पावडर, चाट मसाला, तिखट आणि इमली चटणी टाकली होती. खूप मस्त यम्मी झाले होते. रुद्राक्षीला पण खूप आवडले, तिने पण खूप मस्त आवडीने एन्जॉय केला. त्यानंतर मी लंचमध्ये इडली सांबार केली होती. मी सांबार असं बनवते की तेलामध्ये थोडंसं अद्रक लसूण कुटून टाकलं. त्यामध्ये कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची आपली आणि वांगं टाकलं होतं. छान त्याला परतून घेतलं. त्यानंतर इथे मग टमाटर ॲड केला. टमाटर छान असा मऊ होऊ द्यायचा. सध्या मी हिमालयन सॉल्ट, म्हणजे आपलं पिंक सॉल्ट वापरत आहे डाएटवर असल्यामुळे. त्यामध्ये मग लगेच आपले बेसिक मसाले टाकून घेतले. लाल तिखट, हळद आणि थोडासा सांबार मसाला. आणि लगेच त्यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आहे. छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून छान असं मसाल्याला 2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपण वरण ॲड करायचं आहे. छान अशी उकळी आल्यानंतर अर्धा लिंबू पिळायचा आहे. छान अशी आंबट चव येते जर आपण चिंच वगैरे भिजू घातली नसेल तर. आणि मी फर्स्ट टाईमच आज ही अशी रवा इडली बनवली होती. खरंच छान अशी मऊ झाली होती रवा इडली ही माझी. आणि मस्त असं सांबार त्याच्यावरून टाकून मस्त आम्ही आमचा लंच एन्जॉय केला. छान इडली झाली होती खरंच. तुम्ही पण अशी रवा इडली नक्की ट्राय करून पहा.
आणि त्यानंतर इकडे रुद्राक्षीची मस्ती चालू होती खूप. ती डान्स करत होती काळी बिंदी या सॉन्गवर. ते सॉन्ग मी ऐकवत नाही आहे कारण त्याला लगेच व्हिडिओला कॉपीराईट लागतो. आणि कालच आम्ही लगेच आलो होतो आणि बॅग माझ्या खालीच होता. ती असा कारभार करत होती आणि मला रुद्राक्षीचे काही फोटोज सापडले. ही ती 3 महिन्याची असतानाचा आम्ही फोटोशूट केला होता. खूप अशी गोडुली गोडुली होती, मस्त अशी गोंडस असं बाळ होतं माझं हे. बघू शकता तिचे फोटो. रुद्राक्षी लहान असताना जवळपास ती 6 महिन्याची होईपर्यंत एवढी झोपून राहायची. घरात आमच्या बाळ आहे की नाही असं वाटतच नव्हतं. ती बिलकुल रडत नव्हती, एकदम शांत अशी झोप काढत होती मस्त. त्यामुळे तिची तब्येत एवढी छान झाली होती ना. आणि आता एवढी भयानक ॲक्टिव्ह आहे ती. आता झोप नसते, तिची झोप खूप कमी असते आणि एवढी मस्ती असतात ना, पाहू शकता तिच्या मस्ती. आणि त्यानंतर मी डिनरमध्ये टोमॅटो सूप केला होता, खूप छान झाला होता. मी याचा व्हिडिओ सेपरेट अपलोड करेल, तुमच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा. व्हिडिओ जास्त लाँग व्हायला नको म्हणून मी याची सेपरेट रेसिपी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. खूप छान झाला होता, नक्की ट्राय करा. त्यानंतर माझं किचन वगैरे मी सर्व आवरून घेतलं आणि असा मी माझा दिवस संपवला. बाय, थँक्स फॉर वॉचिंग. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.